नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये शिक्षण हे मूलभूत आहे आणि शिक्षण हे निरंतर चालूच असतं. 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे. खरं तर ह्या धोरणाबद्दल शिक्षण क्षेत्रातल्याच नाही तर प्रत्येकाला उत्सुकता आहे. या धोरणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे ते आधी बघून घेऊया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वाटचाल 3 वर्षांची असा आजचा आपला विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तशाच महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाला बोलवलेलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. 2020चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे ते तब्बल 34 वर्षांनी म्हणजे 1986चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं त्याची हे जागा घेणार आहे. त्यामुळे नक्कीच ह्या शैक्षणिक धोरणामध्ये काय काय बाबी आहेत आणि काय काय बदल झालेले आहेत शैक्षणिक पद्धतीमध्ये या सगळ्यांविषयी आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. 24 जुलै ते 29 जुलै हा राष्ट्रीय शैक्षणिक सप्ताह महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तर सुरुवातीला आम्हाला या सप्ताहाविषयी माहिती द्या ना. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपल्या सर्व विद्यापीठांना महाराष्ट्रातले जे स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि सर्व स्वायत्त महाविद्यालय आणि ॲफिलिएटेड कॉलेज या सगळ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे 3 वर्षाची निमित्ताने 24 ते 29 जुलै या दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संबंधित विविध कार्यक्रम घेण्याचे सांगितलेले आहेत. अर्थात यानिमित्त 23-24ला आपण सर्व स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये आणि त्याबरोबर स्वायत्त महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं येणाऱ्या अकॅडमिक इयर 2023-24 पासून अंमलबजावणी करतो. या दृष्टीनं जे काही स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे विद्यार्थी असतील आणि वेगवेगळ्या बाकी प्राध्यापक संस्था चालक या सगळ्यांना या संदर्भातलं सेन्सिटायझेशन व्हावं हा त्याचा एक प्रामुख्याने उद्देश आहे. त्याशिवाय आपण जे करिक्युलर फ्रेमवर्क या 23-24 पासून इम्प्लिमेंट करतो आहोत त्याच्यातल्या काय मूलभूत संरचना काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यातल्या काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, त्या संदर्भातला विविध जे विषय घेण्याचं जे स्वायत्तता मुलांना त्यातून मिळणार आहे या बाबतीतचे मार्गदर्शन त्यांनी वेगवेगळ्या पॅनल डिस्कशन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या एक्झिबिशनच्या माध्यमातून करायचं आहे. त्याशिवाय काही जे नवीन विषय आलेले आहेत या निमित्ताने व्होकेशनल स्किल एज्युकेशन असेल किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम असेल किंवा आपण म्हणतो की कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट्स आहेत, ओपन इलेक्टिव्ज आहेत, तर या संदर्भातल्या विविध एक्सपर्ट्सना बोलावून त्यांची व्याख्यानं त्यांनी विद्यापीठांनी आयोजित करायची आहेत. आणि हे खरं म्हणजे मल्टी इन्स्टिट्यूशनल मल्टी डिसिप्लिन लर्निंग असल्यामुळे वेगवेगळ्या विद्यापीठांनी वेगवेगळ्या कॉलेजनी सोबत MOU करावे आणि ते MOU या सप्ताहात करावेत आणि ते लागू करावेत असं साधारणतः ह्या पूर्ण सप्ताहाचं एक वैशिष्ट्य असेल. आणि याच निमित्ताने 29 आणि 30 जुलैला जो अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक समागम जो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन भारत सरकार यांनी ऑर्गनाईज केला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व विद्यापीठ आणि स्वायत्त महाविद्यालय महाराष्ट्र सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. नक्कीच सर. 2020 मध्ये हे धोरण आलेलं आहे आणि त्यावर अनेक ठिकाणी खरं तर लिहिलं जातंय, वाचलं जातंय. पण नक्की या धोरणामागचं जे तत्वज्ञान आहे, मूळ तत्वज्ञान, ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कार्यक्रमाच्या सुरुवातीला. आणि विद्यार्थी केंद्री हे धोरण आहे असं सगळीकडे वाचायला मिळते, तर त्याबद्दलही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खरोखरच विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्याच्या जे आपण म्हणतो की जो शिक्षण घेतो आणि त्या शिक्षणाचे जे काही लर्निंग टू नो, शिक्षण समजून त्या शिक्षणातून जे काही विविध प्रकारचं ज्ञान मिळणं ते समजून घेणे, लर्निंग टू डू त्या ज्ञानाचा वापर करणे आणि लर्निंग टू बी अँड लर्निंग टू लिव्ह टुगेदर हे त्याच्या शैक्षणिक उपक्रम झाल्यानंतर सोसायटीत तो जो एक रिस्पॉन्सिबल सिटीझन म्हणून वावरतोय किंवा तो जिथं नोकरी करतोय किंवा तो स्वतःचा उद्योग सुरू करतोय तिथं त्याचं त्या ज्ञानाचा वापर कसा करायचा या संदर्भातलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्ण मागोवा घेते. बरोबर. म्हणजे सर नुसतं फक्त शिक्षण घेऊन डिग्री घेऊन बाहेर पडला असं नाही तर त्याबरोबर
त्या डिग्रीचा, त्या पदवीचा उपयोग कसा करायचा आणि तुम्ही वेगळ्या वातावरणात समाजात कसं वावरायचं हे देखील या धोरणामध्ये शिकवलं जाईल. निश्चितच त्याचा वापर आपल्या जॉबमध्ये किंवा त्याच्या व्यवसायामध्ये कसा करायचा हेही त्याच्यात अधोरेखित आहेच. आणि खरं म्हणजे त्याच्या लाईफ लॉंग लर्निंग ही मोठी कन्सेप्ट आहे. म्हणजे कारण आपण बघतोय की टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान फार वेगाने बदलतंय. हो, म्हणजे अगदी दरवर्षी आपल्याला दिसतात की नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. आणि अर्थात तो विद्यार्थी जेव्हा पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतो तेव्हा तो जे काही तंत्रज्ञान त्याने शिकलेलं असतं, पॉसिबल आहे की तो 4 वर्षात पूर्ण झाल्यावर ते तंत्रज्ञान बदललेलं असेल, किंवा तो अशाही जॉब्सच्या शोधात असेल जे आज जॉब एक्झिस्ट नाहीत पण 4 वर्षांनी नव्याने निर्माण झालेले असतात. त्यामुळे लाईफ लॉंग लर्निंग ही त्यात एक मोठी कन्सेप्ट, फिलॉसॉफी म्हणून मांडलेली आहे. त्या दृष्टीने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणावर त्यात स्ट्रेस देते की लाईफ लॉंग लर्निंग पण त्यात असावं. बरोबर आहे. आणि नक्कीच तुम्ही आता जसं सांगितलं की शिक्षण हे आपण म्हणतो की कधी थांबत नसतं, तर ते चालूच असतं. आणि ह्या गोष्टीचा कुठेतरी एक अधोरेखित केलेला आहे आणि तंत्रज्ञानाला, नवीन काळाला अनुसरून हे शैक्षणिक धोरण आखलेलं आहे. आता या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने पुढाकार घेतला जातोय? जसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 29 जुलै 2020ला संसदेनं पास केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचा इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीनं वेगवेगळे आयाम अंमलबजावणी सुरू झाली. UGC जी हायर एज्युकेशनमधली अपेक्स बॉडी आहे, त्यांनी या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. आणि नॅशनल एज्युकेशनची फिलॉसॉफी इम्प्लिमेंटेशन करताना ज्या काही बाबी शैक्षणिक संस्थांना लागतील, विद्यापीठांना लागतील, त्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या एक्सपर्ट्स कमिटी कॉन्स्टिट्यूट केल्या आणि त्याद्वारे वेगवेगळे रिपोर्ट्स वेळोवेळी मिळवले. त्यातला एक सर्वात महत्त्वाचा रिपोर्ट म्हणजे जो सुरुवातीला ड्राफ्ट गाईडलाईनमध्ये च्या फॉर्ममध्ये दिला गेला होता, म्हणजे तो नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क, जो 2022मध्ये ड्राफ्ट गाईडलाईन दिली होती आणि एप्रिल 2023मध्ये त्याचं फायनल गाईडलाईन आहे. तसंच नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क हे जानेवारी 2022ला त्यांनी त्या 3 to 4 इयर डिग्री प्रोग्राममधले लेवल्स कसे असतील, PG प्रोग्राममधल्या लेवल्स कसे असतील, PhDची कोणती लेवल असेल याचं डेफिनेशन्स. आणि त्या दृष्टीनं प्रत्येक, जसं आपण म्हटलं की प्रत्येक जो कोर्स शिकतोय, प्रत्येक विषय शिकतोय, डिग्रीचा वेगळे अभ्यासक्रम तो शिकतोय, तर त्यामध्ये त्याला नेमकं त्या बाबतीतलं आउटकम कसं असेल हेही अधोरेखित नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्कनी केलेलं आहे. आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कनी तर खरं म्हटलं तर आपण स्कूल एज्युकेशन पासून ते हायर एज्युकेशन या संदर्भातला जे कंटिन्युअम आहे तो अधोरेखित केला आहे. पूर्वी असं म्हणायचं की आपण हायर एज्युकेशन आणि व्यावसायिक शिक्षण हे वेगवेगळे होते, पण आता रिमूव्हल ऑफ कंपार्टमेंटलायझेशन ही मेन थीम आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, की कुठल्याही कंपार्टमेंटलायझेशन नको. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग अशी आपण जे वेगवेगळे विभागण्या केल्या होत्या, त्या विभागण्या नसून त्यांच्यामध्ये एकमेकात कंटिन्युअम आहे, हॉरिझॉन्टल मोबिलिटी आहे, तसेच व्हर्टिकल मोबिलिटी असावी. या अँगलनी नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कनं स्कूल एज्युकेशन, हायर एज्युकेशन आणि व्होकेशनल एज्युकेशनमधले इनकम्पासिंग मेटा क्रेडिट फ्रेमवर्क दिले गेलेले. बरं, म्हणजे जे तुम्ही सांगितलं की एक कंपार्टमेंट्स असायचे की सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सायन्सच शिकायचं किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी कॉमर्सच शिकायचं, तर ते थोडंसं सैल झालेलं आहे आणि इतर विषय देखील विद्यार्थी शिकू शकतात ह्याच्यामध्ये. सर, ABC म्हणजे जे क्रेडिट्स असतात, बँक क्रेडिट्स, अकॅडमिक बँक क्रेडिट्स, तर ही जी संकल्पना आहे या संकल्पनेबद्दल सांगा. तर ॲक्च्युली ज्या नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कनी जे काही एनकम्पास लेवल्स केलेले आहेत वेगवेगळ्या, म्हणजे आपण हायर एज्युकेशनचं म्हणलं तर लेवल 4.5 ते PhDच्या प्रोग्रामपर्यंत लेवल 8. आता या प्रत्येक लेवलला काही क्रेडिट्स तो विद्यार्थी घेतो. अच्छा. ते किती क्रेडिट्स घेतो, त्याचे असेसमेंट बँड कसे असेल हे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कने सांगितलं आहे. साधारणतः आपण म्हणतो की लेवल 4.5 जेव्हा तो कम्प्लीट करतो तेव्हा त्याने 40 ते 44 क्रेडिट्स साधारणतः कम्प्लीट केलेले असतात. अशा प्रत्येक लेवलला तो विद्यार्थी क्रेडिट्स अर्न करतो. आता हे क्रेडिट्स अर्न करतं याची व्यवस्था कशी असावी, कारण याच्यात मल्टी इन्स्टिट्यूशनल लर्निंगची कन्सेप्ट पण आहे, तर त्यामुळे विद्यार्थ्याला क्रेडिट आपले किती ॲक्युम्युलेट झालेत आणि ते क्रेडिट्स ॲक्युम्युलेट होऊन ते डिग्री मिळवण्यासाठी पुरेसे आहेत की नाही हे वेळोवेळी करण्याच्या दृष्टीनं एक व्हर्च्युअल एंटिटी डिजिलॉकर सिस्टीमनं तयार केलेली आहे.
ती म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्या विद्यार्थ्याला त्याच्या ज्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये तो ॲडमिशन घेतोय त्यांच्या मार्फत एनरोल करायचा आहे. बरं. तो एनरोल केल्यानंतर त्याला एक युनिक ABC ID मिळेल. म्हणजे abc.gov.in ही ती वेबसाईट आहे ज्याच्यावर तो लॉग इन करून त्याचा आधार कार्ड आणि त्या आधार कार्डची लिंक असलेलं मोबाईल असे ID सिस्टीम वापरून तो एनरोल होऊ शकतो. त्यातून त्याला ABC ID मिळतो. तो जो ABC ID मिळाला की तो ABC ID त्यांनी आपल्या ज्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये तो एनरोल झाला आहे तिथं त्याने कळवायचं आहे. मग त्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशननी त्या ABC IDच्या अक्रॉस त्या अकाउंटच्या अक्रॉस तो विद्यार्थी जे जे क्रेडिट्स त्या वेगवेगळ्या सेमिस्टर्सला घेतोय ते डिपॉझिट करायचे. बरं. म्हणजे जेव्हा तो विद्यार्थी त्याचं अकाउंट बघतो त्या अकाउंटमध्ये त्याला किती क्रेडिट्स अर्न झालेत आणि त्यासाठी पुढचं त्याला कशी मार्गक्रमण करायचं हे त्याला सहज समजतं. बरोबर आहे सर. ह्याच्यामध्ये क्रेडिट्समध्ये ॲक्युम्युलेशन, ट्रान्सफर किंवा रिडम्शन असे जे शब्द येतात म्हणजे खरं तर हे बँकांचे सगळे शब्द आहेत तर ते विद्यार्थ्यांच्या क्रेडिट बँकला लागू पडत आहेत इथे. सर शालेय आणि उच्च शिक्षण आहे तर ह्याच्यामध्ये हे जे क्रेडिट आहेत अकॅडमिक बँक क्रेडिट तर ते कशा पद्धतीने लागू होतात? हां, तर ॲक्च्युली जसं मी म्हणलं की प्रत्येकाला लेवल्स डिफाईन आणि त्या लेवलला क्रेडिट्स आहेत. आता हे क्रेडिट्स जसे जसे तो मिळवतोय तसे ते त्याच्या अकाउंटला ॲक्युमुलेट होत आहेत. आता आपण जसं म्हणलं की अर्थात जसं मी म्हटलं की स्कूल एज्युकेशनसुद्धा नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कनी लेवलच्या फॉर्ममध्ये डिफाईन केलेत. म्हणजे 12वीला आपण लेवल 4 म्हणू. बरं. फर्स्ट इयरचं जे UGचं आहे आजचं फर्स्ट इयर UG आपण म्हणू त्याला लेवल 4.5 म्हणू. 10वीला नॅचरली लेवल 3 येते म्हणजे 11वी लेवल 3.5 येते. आपण 8वीला गेलं तर लेवल 2 येते. या प्रकारे त्या 5वीला लेवल 1 येते. म्हणजे अशा प्रत्येकाच्या लेवल्स डिफाईन केल्या आणि त्या प्रत्येक लेवलला साधारणतः त्यांनी क्रेडिट्स अर्न करायचे. एक नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सांगतं की साधारणतः 40 क्रेडिट तो एका वर्षाला मिळवतो ज्यासाठी तो 1200 तास हे त्याचे लर्निंग आवर्स आहेत. अच्छा. तर हे क्रेडिट्स त्याच्या जसे अकाउंट्सला डिपॉझिट होत आहेत तसे त्याला ते कळतात. आता याच्यामध्ये कसं आहे मी म्हणजे यातला एक सर्वात महत्त्वाचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सांगितलेला म्हणजे फिलॉसॉफी आपण स्टुडंट सेंट्रिक वारंवार म्हणतो ज्याच्यात त्याला वेगवेगळ्या डिसिप्लिन्स चूज करण्याचं स्वातंत्र्य आहे. बरं. एका डिसिप्लिनवरून दुसऱ्या डिसिप्लिनमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याला जे लर्निंगचा जो प्लॅटफॉर्म आहे फेस टू फेस आपण जो क्लासरूम ट्रेडिशनल वेने म्हणतो किंवा त्याला आता नवीन कोविडमुळे जो मोठ्या प्रमाणात राबवला गेलाय तो म्हणजे ऑनलाईन लर्निंग मॉड्यूल किंवा ओपन अँड डिस्टन्स लर्निंग मॉड्यूल. त्यासोबत त्याचं हायब्रिड मॉड्यूल म्हणजे पार्शियली फेस टू फेस पार्शियली ऑनलाईन हे करण्याचं पण त्याला स्वातंत्र्य आहे. बरं. आता हे जेव्हा त्याला तो निवडतोय तर नॅचरली सगळे काही एका इन्स्टिट्यूशनमध्ये असतील असं नाही. त्यामुळे तो एका किंवा 2-3 इन्स्टिट्यूशनला तो लॉग इन होऊ शकतो. अच्छा. आता समजा की तो एका मेन इन्स्टिट्यूशनला जिथून तो डिग्री घेणार आहे त्या इन्स्टिट्यूशनचे तो मिनिमम 50% क्रेडिट घेईल आणि उरलेल्या म्हणजे तो समजा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असं गृहीत धरू आणि त्याला इतिहास निवडायचा. बरं. समजा त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो इतिहास विषय नाहीये तर तो जवळच्या दुसऱ्या कॉलेजला इतिहास विषय घेण्यासाठी त्या इन्स्टिट्यूट मार्फत लॉग इन होईल. अच्छा. म्हणजे आता कसं होईल समजा तो फर्स्ट इयरला आहे आपण 40 ते 44 क्रेडिट साधारणतः ते ॲक्युमुलेट करणं अपेक्षित आहे. तर त्यातले म्हणले की आपण ज्या इन्स्टिट्यूटची तो डिग्री घेतोय तिथून तो 20 ते 22 मिनिमम 50% क्रेडिट घ्यायचे तो तिथून घेणं अपेक्षित आहे आणि वेगवेगळ्या इतर इन्स्टिट्यूटचे तो त्या विषयाच्या निवडीनुसार क्रेडिट्स घेतोय. आता हे जेव्हा त्याला फर्स्ट इयर कम्प्लीट झालं आणि त्याच्या लक्षात येते की माझे साधारणतः वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमधून 40 ते 44 झालेत म्हणजे तो आता त्या लेवलला ते सर्टिफिकेट घ्यायला एलिजिबल झालाय. आता काय होईल की जो मेन इन्स्टिट्यूशन आहे जिथं जी डिग्री ग्रँटिंग आहे त्याला इतर इन्स्टिट्यूशन्स कडून क्रेडिट ट्रान्सफर होणं अपेक्षित आहे. मग तो काय करेल तो विद्यार्थी त्या ज्या रिमेनिंग ज्या 2-3 इन्स्टिट्यूशनमध्ये ज्याने तिथं मायनर क्रेडिट्स घेतले त्यांना तो रिक्वेस्ट करेल की माझे क्रेडिट माझ्या मेन डिग्री ग्रँटिंग इन्स्टिट्यूशनला ट्रान्सफर करा. हे अर्थात ABC मार्फत होणार. मग तो दुसऱ्या आणि तिसऱ्या इन्स्टिट्यूशन त्यांनी ते क्रेडिट्स खरोखर अर्न केलेत का ॲज पर देअर नॉर्म्स आहेत का जे काही अकॅडमिक नॉर्म्स दिलेत ते व्हेरीफाय करतील आणि त्याप्रमाणे त्याची एलिजिबिलिटी येत असेल तर ती
क्रेडिट्स तो मेन डिग्री ग्रँटिंग इन्स्टिट्यूशनला ते ट्रान्सफर करते. बरं बरं. मग मेन डिग्री ग्रँटिंग इन्स्टिट्यूशन ते जेव्हा क्रेडिट्स बघतील आणि ते 40 ते 44 त्या स्ट्रक्चरनुसार आलेत की नाही ते व्हेरीफाय करतील आणि ते त्याप्रमाणे असतील तर त्याला ती सर्टिफिकेटला तो एलिजिबल होईल. बरं. आपण जेव्हा म्हणतो की ते पैसे काढले, जसे बँकमधून पैसे काढले की ते अकाउंटमधून डिलीट झाले, हो. तसंच सिमिलरली त्यानं ते 40 ते 44 क्रेडिट त्याच्या डिग्रीसाठी वापरले ते त्याच्या अकाउंटमधून डिलीट होतील. बरं. ते त्याला परत वापरता येणार नाही. म्हणजे तो बॅलन्स परत झिरो होतो. परत झिरो होईल आणि त्याला आणि परत त्याला परत नव्याने earn क्रेडिट करावे पुढच्या लेवलला अच्छा. जनरेट करावं लागते. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की सर तुम्ही आता जे हे सांगताय ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगलं आणि एक आश्वासक अशी ही शिक्षण पद्धती आहे. सर एबीसीचं आता स्टॅटिस्टिक्स काय आहे? किती जणांनी म्हणजे किती विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये एनरोल केले आणि किती संस्थांनी एनरोल केलेलं आहे? हा, निश्चित. म्हणजे एबीसी खरं हे डायनॅमिक पोर्टल आहे. अच्छा. म्हणजे साधारणतः युजीसीनं 2021 मध्ये एबीसीचं गॅझेट काढलं आणि त्याला ऑफिशियल त्याला स्वरूप दिलं आणि त्या दिवसापासून एबीसीला अकॅडमिक इन्स्टिट्यूशन आणि विद्यार्थ्यांची एनरोलमेंट सुरू झाली. आता आपण ही जी स्लाइड बघतोय त्या स्लाइडवरून आपल्याला लक्षात येईल की आज सकाळची मी हा जो स्टॅटिस्टिक्स आहे आज सकाळचा की साधारणतः 1.2 कोटी विद्यार्थी यावर एनरोल झाले. बरं. हायर एज्युकेशनचा अर्थात ही मोठी नक्कीच झेप आहे, पण अर्थात हायर एज्युकेशनला सध्या साधारणतः 4.13 कोटी विद्यार्थी आहेत. त्यातले 1.2 कोटी विद्यार्थी आलेले आहेत. अच्छा. आणि ते कुठल्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आले तर ते साधारणतः 1440 इन्स्टिट्यूट आहेत ज्या देशभरात पसरलेल्या आहेत. त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सवर रजिस्टर्ड झाल्यात. त्यांना रजिस्टर्ड हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हणून म्हणलं जातं. तर 1440 अकॅडमिक इन्स्टिट्यूशनच्या मार्फत 1.2 कोटी विद्यार्थी एनरोल झाले आणि हे साधारणतः 21-22 पासून सुरू झालेलं असल्यामुळे काही इन्स्टिट्यूट्सनी त्या एनरोलमेंटची पुढची स्टेप घेतली. म्हणजे आपण आता जो मी क्रेडिट अर्निंग, डिपॉझिशन आणि रिडेम्पशन जे म्हणलं ते काही इन्स्टिट्यूशन्सनी सुरू पण केले. त्या इन्स्टिट्यूशनची संख्या साधारणतः 333 आहे आणि त्या 333 इन्स्टिट्यूटनी साधारणतः जवळपास 8 लाखाच्या आसपास त्या विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट्स डिपॉझिट केले. अच्छा. हे साधारणतः आपलं आताचं स्टॅटिस्टिक्स. म्हणजे पुढची जर स्लाइड बघितली तर आपल्याला त्याच्या मध्ये पुढचं की त्याचं ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते लक्षात येईल. म्हणजे 1440 ज्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की साधारणतः 355 भारतातल्या स्टेट युनिव्हर्सिटीज त्यात रजिस्टर झालेल्या आहेत. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ही आहे की महाराष्ट्र देशाभरात अग्रेसर आहे. म्हणजे भारतात 1440 इन्स्टिट्यूटपैकी महाराष्ट्रातल्या 107 इन्स्टिट्यूट त्या एबीसीवर एनरोल आहात. आणि इनफॅक्ट जर आपण टॉप 5 इन्स्टिट्यूशन्स बघितल्या ज्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये एनरोल झाल्यात तर आपल्या लक्षात येतील त्या 5 पैकी 3 इन्स्टिट्यूशन महाराष्ट्रातल्या. बरं. महाराष्ट्रानंतर मग कर्नाटकचा नंबर आहे. अच्छा. सॉरी, तामिळनाडूचा आहे. तामिळनाडू हे 95 साधारणतः 95 तिथं अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सनी एनरोल केलेले. त्यानंतर मग आपल्याला मध्य प्रदेश दिसेल की 84 आहेत. अच्छा. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या 3 इन्स्टिट्यूशन कोणते आहेत टॉप मोस्ट तर ते एक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे आणि मुंबई विद्यापीठ आहेत. या तिघांनी एनरोलमेंटमध्ये चांगली आघाडी घेतली आहे. म्हणजे आपण साधारणतः 1.2 कोटी विद्यार्थी एनरोल झाले असं म्हणलं तर त्यात मोठा आकडा आहे आणि त्यात YCMUचं साधारणतः 5.5 कोटीच्या आसपास दिसतंय. पुणे विद्यापीठ त्याच्या खालोखाली त्यांचं 5 कोटीच्या आसपास आहे, 5 कोटी 3 लाख आणि मुंबई विद्यापीठ त्यानंतरही ज्यांचं 4.55 लाख. म्हणजे साधारणतः 5 लाखापासून 5,33,000 हे YCMU, 5 लाखाच्या आसपास पुणे युनिव्हर्सिटी आणि 4,55,000च्या आसपास मुंबई विद्यापीठ. असे म्हणजे महाराष्ट्र हे या दृष्टीनं अग्रेसर आहे. नक्कीच सर. आणि एवढ्या कमी वेळात एवढे मोठे म्हणजे कोटीच्या पुढे ही संख्या गेलेली आहे, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. सर तुम्ही मगाशी सांगितलं की पदवी शिक्षणाचे काही एक स्तर आहेत. म्हणजे आता असं आहे की फर्स्ट इयरला गेलं किंवा फर्स्ट इयर सोडलं तर मग त्याला डिग्री मिळत नाही आणि पुढे काहीच नाही होत. पण आता जर पदवी घेतली 3 किंवा 4 वर्षांची तर त्याच्यामधले जे वेगवेगळे स्तर आहेत तर त्याच्याबद्दल सांगा. निश्चित. सर्वप्रथम 3 ते 4 वर्षाचं आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या डिग्री ह्या साधारणतः आपल्या 3 वर्षाच्या. म्हणजे
3 इयर BSc, 3 इयर BCom, 3 इयर BA हे साधारणतः आपल्याला सर्व मान्य आहे. बरोबर. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने 3 वर्षाचा एक पुढचा टप्पा घेतला जो 4 इयर डिग्री प्रोग्राम असं त्याचं आलेलं आहे. अच्छा. आणि हा तुम्ही जसं म्हणालात की त्या प्रत्येकाच्या दरवर्षीची एक लेवल त्याच्यात धरली गेलेली आहे. म्हणजे आपण जसं म्हणलं की मी 12वीला लेवल 4 म्हणली आणि तिथून पुढे आपण जर ह्या 3 आणि 4 वर्षाच्या डिग्रीचं आपण लेवल्स बघायला गेलो तर लक्षात येईल जो फर्स्ट इयर जेव्हा तो कम्प्लीट करतो त्याला लेवल 4.5 म्हणू, जेव्हा तो सेकंड इयर कम्प्लीट करतो त्याला लेवल 5 म्हणू, थर्ड इयर जेव्हा त्याचं पूर्ण होईल तेव्हा लेवल 5.5 आणि 4 वर्षाचं होईल त्याला लेवल 6 असं ते 4 लेवल त्याच्यात दिले. प्रत्येक लेवलला साधारणतः त्यांनी मिनिमम 40 क्रेडिट द्यायचे. महाराष्ट्र सरकारच्या नियम साधारणतः 44 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 40 ते 44 लेवल 4.5 ला, नॅचरली 80 ते 88 लेवल 5 ला, 120 ते 132 हे लेवल 5.5 ला आणि 160 ते 176 हे 4 वर्षाला. बरं. असे साधारणतः त्या क्रेडिटचं डिस्ट्रीब्युशन आहे 4 इयर. आणि साधारणतः 4थ्या वर्षाला 2 वेगळे टप्पे दिलेत. म्हणजे सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि UG 3 इयर डिग्री असे हे पहिले 3 वर्ष आहेत. आणि 4थ्या वर्षाला 2 वेगळे मार्ग येऊ शकतात. एक म्हणजे तो विद्यार्थी ऑनर्स डिग्री घेऊ शकतो किंवा ऑनर्स विथ रिसर्च घेऊ शकतो. अच्छा. त्या ऑनर्स विथ रिसर्च मात्र खूप स्पेशलाइज्ड आहे, कारण त्याला साधारणतः एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आता UGCच्या करिक्युलर फ्रेमवर्कनी घालून दिलाय तो म्हणजे मिनिमम त्याला 7.5 CGPA असणं आवश्यक आहे किंवा 75% म्हणून आपण 3 वर्षात त्याला क्युम्युलेटिव्हली मिळालं त्याला ऑनर्स विथ रिसर्चमध्ये प्रवेश मिळू शकतो, जिथं तो 12 क्रेडिटचा रिसर्च प्रोजेक्ट करतोय. म्हणजे तो एक प्रकारे त्याला संशोधनासाठी तयार करण्याचा तो प्लॅटफॉर्म आहे असं आपण म्हणू शकतो. आणि UGCच्या जे काही PhD गाईडलाईन नोव्हेंबर 2022 मध्ये आले त्यानुसार हा जो काही ऑनर्स विथ रिसर्च जी डिग्री आहे त्या विद्यार्थ्याला डायरेक्ट PhDला ऍडमिशन मिळते. आणि खरं म्हणजे जागतिक स्तरावर आहे. जागतिक स्तरावर सुद्धा 4 वर्षाची डिग्री असेल तर त्याला PhDला डायरेक्ट ऍडमिशन मिळते. त्या दृष्टीनं आपण असं म्हणू शकतो की आपण ग्लोबल लेवलला ज्या काही वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स इंटरनॅशनल लेवलला होत आहेत US मध्ये, कॅनडामध्ये, UK मध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये त्यानुसार आपणही तशी वाटचाल करत आहोत. नक्कीच सर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. आणखीही काही मुद्दे आहेत, म्हणजे मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून घेऊ शकतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर. सर, आपण अनेक विषयांबद्दल माहिती दिलीत आणि ती सगळी जी माहिती आहे ती खरंच खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाची आहे सगळ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही एक मघाशी शब्द सांगितलात की मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट, तर म्हणजे नक्की काय आहे, कशा पद्धतीने विद्यार्थी हे करू शकतात? मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट्स हा खरं म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एक डिस्टिंक्टिव्ह फीचर आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्याला वेगवेगळ्या लेवलला एक्झिट करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. जसं मी आपण लेवल 4.5, 5, 5.5, 6 ह्या ज्या सगळ्या सांगितल्या त्या लेवलला त्याला एक्झिट होण्याचा पर्याय त्यातून उपलब्ध होतो. म्हणजे साधारणतः त्याने समजा एखादा मेजर विषय घेऊन त्याने फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली आणि त्याला वाटलं की त्याचं 1 वर्ष पूर्ण झाले, 40 ते 44 क्रेडिट त्याला ABC म्हणून मिळालेत त्या कॉलेज वेगळ्या मल्टी इन्स्टिट्यूशनल लर्निंगच्या माध्यमातून, आणि त्याला समजा एक्झिट घ्यायचा पर्याय निवडायचा असेल तर एक्झिट अर्थात वेगळे कारणं असू शकतात त्याला काय एक्झिट घ्यायची असेल. एक म्हणजे त्याला असं वाटतं की या सध्याचं जे लेवलचं शिक्षण आहे ते त्याला एम्प्लॉयबल करते आणि त्याला इमिजिएट जॉब करायचा आहे किंवा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा म्हणून तो एक्झिट घेऊ शकत असेल. दुसरा पर्याय असेल की त्याला असं वाटतं की त्याला डिसिप्लिन बदलायची आणि त्यामुळे दुसरीकडं ॲडमिशन तिथून एक्झिट घेऊन दुसऱ्या इन्स्टिट्यूशनला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि थोडेसे स्ट्रक्चर करिक्युलम फ्रेमवर्क बदलायचं आहे. तशाही
प्रकारचं त्याला एक्झिट घ्यायचं ऑप्शन उपलब्ध आहे. आणि तिसरा अर्थात जो आपण म्हणतो की खरं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सर्वात एक महत्त्वाचं वाक्य कायम बिंबवलेलं आहे, ते म्हणजे की आपल्याला 2035 प्रमाणे 2035 वर्षात ग्रॉस एनरोलमेंट रेशो आपल्याला 50 पर्यंत मजल मारायची. बरं. तर या दृष्टीनं ड्रॉपआउट्स कमी झाले पाहिजे. आताच्या सध्याच्या याच्यात काय होतंय की एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या काही कौटुंबिक अडचणीमुळे किंवा वेगवेगळ्या काय ज्या त्याच्यासमोर येणाऱ्या समस्यामुळे त्याला कधी कधी शिक्षण अर्धवट सोडावं लागतं आणि ते नॅचरली ते ड्रॉपआउट होतो. इथं त्याला त्या लेवलला एक्झिट होण्याचा ऑप्शन उपलब्ध झाल्यामुळे ड्रॉपआउटचं प्रमाण कम्प्लिटली कमी होईल. त्यामुळे एक्झिटचं आपण म्हणू की 3 वेगळे कारण असू शकतात. एम्प्लॉयबिलिटी असेल, डिसिप्लिन चेंजचा असेल किंवा त्याच्या काही वैयक्तिक समस्या असेल. या दृष्टीने तो त्या ठिकाणी एक्झिट घेतोय. आता हे एक्झिट घेताना आपण म्हणतोय वारंवार की तो त्या स्टेजला जे काही नॉलेज त्यानं मिळवलंय त्या नॉलेजच्या दृष्टीने तो एम्प्लॉयबल असला पाहिजे. म्हणजे एखाद्या बीकॉमचा विद्यार्थी फर्स्ट इयर कंप्लीट केलंय आणि त्याला बँकेत समजा नोकरी करायची, तर ते जे काही त्याला फर्स्ट इयरला शिक्षण मिळालंय ते शिक्षण पुरेसे आहे का, तर त्या दृष्टीनं त्याची चाचपणी एक्झिटमध्ये केली जाते. बरं. आणि त्या दृष्टीनं 40 ते 44 क्रेडिट्स जेव्हा तो घेतो त्याच्याशिवाय त्याला 4 क्रेडिट्स आर्ट्स कॉमर्स सायन्सेससाठी आणि इंजिनिअरिंग असेल तर 8 क्रेडिट हे एक्स्ट्रा करावं लागतात. म्हणजे समजा त्याने 1 वर्षात 2 सेमिस्टर पूर्ण केलेत आणि त्यानंतरचं जे काही उन्हाळी सुट्टी असेल त्या उन्हाळी सुट्टीत त्याने त्या 4 क्रेडिटचं ॲडिशनल कोर्सेस किंवा ॲडिशनल इंटर्नशिप करायची. म्हणजे त्या कॉलेजनं किंवा युनिव्हर्सिटीने ठरवायचं आहे की तो कॉमर्सचा विद्यार्थी बाहेर पडतोय किंवा सायन्सचा विद्यार्थी बाहेर पडतोय. आपण उदाहरण घेऊ, केमिस्ट्रीचा विद्यार्थी बाहेर पडतो तर त्याला 4 क्रेडिटची एखाद्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये इंटर्नशिप द्यावी का, जेणेकरून त्याला काही हँड्स ऑन ट्रेनिंग मिळतील, काही स्किल्स अर्न होतील, त्या दृष्टीनं तो इंडस्ट्रीमध्ये जॉब करण्याच्या दृष्टीने एम्प्लॉयबल होईल. अशा 4 क्रेडिटचं स्ट्रक्चर आर्ट्स कॉमर्स सायन्सेससाठी आहे, तर इंजिनिअरिंगसाठी ते 8 क्रेडिट्स आहे. आता या प्रत्येक लेवलला म्हणजे 4 तशी तो लेवल 5 ला तो एक्झिट घेऊन डिप्लोमा घेऊ शकतो, त्यावेळेस त्याला एक्स्ट्रा 4 क्रेडिट करावे लागणार. इंजिनिअरिंगमध्ये असेल तर 8 क्रेडिट्स असतील. या प्रत्येक लेवलला त्या युनिव्हर्सिटीजनी डिफाईन करायचं की समजा तो केमिस्ट्री मेजर घेऊन बाहेर पडतोय तर फर्स्ट इयरला त्याचं नॉलेजची लेवल काय असायला पाहिजे. एखाद्या क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करणे इतपत त्याला नॉलेज मिळतंय का, त्याप्रमाणे फर्स्ट इयरचे लेवल डिफाईन होऊ शकते. डिप्लोमा करून तो जर होत असेल तर त्याला एखाद्या प्लांट लेवलला काम करता येतंय का, हे साधारणतः त्याप्रमाणे 2 वर्षाच्या डिप्लोमाचं UG डिप्लोमाचं नॉलेज लेवल असावी. 3 वर्षाची डिग्री असेल तर तो R&D मध्ये काम करू शकतो का, असं त्या लेवलला तो विद्यार्थी जेव्हा एक्झिट होतोय तेव्हा त्या इंडस्ट्रीच्या दृष्टीनं, प्रोफेशनच्या दृष्टीनं, व्यवसायाच्या दृष्टीनं किंवा तो जी काही नोकरी करतोय त्या दृष्टीनं त्याला काय स्किल्स असावेत हे त्या एक्झिटला ठरवायचंय आणि त्याप्रमाणे तो एक्झिट घेऊ शकतो विथ सर्टिफिकेट, डिप्लोमा, 3 इयर डिग्री किंवा या प्रकारे विथ अवॉर्ड ऑफ दॅट. अच्छा. आणि हे जेव्हा त्याला असं वाटतं जे एक्झिट घेतले, आज त्याला तो जॉब म्हणून बाहेर पडतोय, पण उद्या त्याला वाटले की नाही मला लेवल 4.5 मी शिकलो, UG सर्टिफिकेट घेतलंय, मला नॉलेज पण मिळालंय, पण भविष्याच्या प्रमोशनच्या दृष्टीनं असं त्याला वाटलं की नाही मला परत हायर एज्युकेशनमध्ये वापस यायचंय, तर ती रिएंट्री पण ऑप्शन आहे. म्हणून त्यामुळे आपण त्याला मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट हे नाव दिलं. त्याला रिएंट्री केव्हा करायची तर त्याचे नियम UGC करिक्युलर फ्रेमवर्कनी घालून दिले. त्यातलं काय की तो जेव्हा एका लेवलला एक्झिट होतोय पुढच्या लेवलला रिएंट्री करण्यासाठी त्यानं 3 वर्षामध्ये रिएंट्री करावं, असं साधारणतः तो दंडक आहे, ते मापदंड आहे. आणि साधारणतः 4 वर्षाचं डिग्री स्ट्रक्चर आहे, ते त्यांना ह्या मल्टिपल एंट्री एक्झिटच्या माध्यमातून 7 वर्षात पूर्ण करायचं आहे. हे मल्टिपल एंट्री आणि एक्झिट्स मधले काही नियम आहेत ते त्यांनी फॉलो करायचे. नक्कीच सर. म्हणजे खरं तर 21व्या शतकातील ज्या गरजा आहेत, शैक्षणिक गरजा, त्यांना अनुसरून असे अनेक बदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने काय पुढाकार घेतलेले आहेत किंवा जे GR आलेले आहेत तर त्याच्याबद्दल माहिती सांगा. खरोखरच हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतलेला आहे. आणि त्या सुरुवातीलाच माशेलकर कमिटी महाराष्ट्र सरकारने अपॉइंट केली. माशेलकर कमिटीचा पहिला रिपोर्ट आला, त्यांनी काही सब कमिट्याद्वारे ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं फ्रेमवर्क पुढे नेण्याचं सूचित केलं. त्याप्रमाणे सरकारने नंतर 4 सब कमिट्या केल्या
त्या सब कमिटीच्या माध्यमातून करिक्युलर फ्रेमवर्क आणि मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशनच्या संदर्भातली संरचना पुढे आली. त्या सब कमिट्यांचे जे काही स्ट्रक्चर पुढे आले त्यानुसार पहिला GR महाराष्ट्र शासनाने 6 डिसेंबर 2022ला काढला, ज्या दृष्टीने करिक्युलर फ्रेमवर्क कसं असेल या संदर्भातचं स्टेट युनिव्हर्सिटीज अँड अदर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला डायरेक्टिव्ह दिलेले. तर त्या दृष्टीनं इम्प्लिमेंट करण्याच्या अँगलनी सर्व हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला गायडन्स व्हावा, त्यांना काही अडचणी आल्या तर त्या दृष्टीनं त्या सॉल्व्ह करण्याचं एक प्लॅटफॉर्म असावा म्हणून एक स्टेअरिंग कमिटी कॉन्स्टिट्यूट केली गेली. आणि त्या स्टेअरिंग कमिटीच्या माध्यमातून सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू डीन्ससोबत चर्चा केली गेली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून 20 एप्रिलला पहिला GR आला, जो 4 इयर डिग्री करिक्युलमचं ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं असेल हे ते सांगतो. आणि 16 मेला पुढचा GR आला, ज्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएटचं करिक्युलर फ्रेमवर्क कसं असेल ते साधारणतः पुढं आलं. आणि 4 जुलैचा जो पुढचा GR आला त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिसिप्लिनचं करिक्युलर फ्रेमवर्क कसं असेल त्याप्रमाणे सुरू झालं. महाराष्ट्र शासनाने जे काही ठरवलं त्यानुसार आत्ता जो काही इम्प्लिमेंटेशनचा प्लॅटफॉर्म आहे तो आहे सर्व विद्यापीठांनी त्यांच्या कॅम्पसेसमध्ये आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशननी ते यावर्षी राबवायचं आहे आणि पुढच्या वर्षी सर्व ॲफिलिएटेड कॉलेजना ते राबवलं जाईल असं साधारणतः महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे टप्पे ठरवलेले आहेत. बरोबर आहे सर. बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण म्हणजेच मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्याविषयी सांगा ना किंवा त्या संस्थांबद्दल सांगा. निश्चित मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन किंवा बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम हा परत नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधला की इलेमेंट आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की प्रत्येक विद्यार्थ्याला जो आपण चॉईस देतोय, चॉईस टू चूज सब्जेक्ट्स फ्रॉम डिफरंट डिसिप्लिन्स अँड प्लॅनिंग देअर करिअर अकॉर्डिंग, ह्याचं एक स्वातंत्र्य मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशनच्या मार्फत मिळतं. आता हे मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन जेव्हा आपण म्हणतो की विद्यार्थ्याला वेगवेगळे कोर्सेस घेण्याचं चॉईस आहे, एका डिसिप्लिनमधून दुसऱ्या डिसिप्लिनमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य आहे, तर हे कशा प्रकारे करायचं, तर त्याचं मार्गदर्शन 20 एप्रिलचा जो महाराष्ट्र शासनाने काढलेला डायरेक्टिव्ज आहे वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी, ते डायरेक्टिव्ह त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित करतात. त्यानुसार मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशनमध्ये वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स दिलेले आहेत, वेगवेगळे व्हर्टिकल्स दिले आहेत, ज्याला आपण म्हणू की जो त्याचा डिग्रीचा फोकस आहे. आपण जसं आपल्याला आत्ताही माहिती की आपण BCom होतो किंवा BA विथ हिस्ट्री होतो, BSc विथ केमिस्ट्री, म्हणजे याच्यात हा केमिस्ट्री, हिस्ट्री किंवा कॉमर्स हा मेजर विषय विच इज फोकस ऑफ डिग्री. ह्या मेजर आणि इतर काही 5 व्हर्टिकल्स, अशा 6 व्हर्टिकल्समध्ये मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन सिस्टीमची रचना केली गेली. त्या दृष्टीने ते करिक्युलर फ्रेमवर्क पुढे येत आहे. बरोबर. तुम्ही म्हणालात की त्याला व्हर्टिकल्स असतात, मेजर, मायनर आणि त्याचप्रमाणे ओपन इलेक्टिव्ज असतात. तर ह्या ज्या संज्ञा आहेत तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. हां, निश्चितच. ते ह्या ज्या काही 6 व्हर्टिकल्समध्ये रचना आहे, म्हणजे त्यातून आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची फिलॉसॉफी कशी अंमलबजावणी होतील ते सहज समजतं. जसं मी म्हटलं की तो मेजर हा फोकस ऑफ डिग्री. आतापर्यंत काय होत होतं, मी समजा BCom घेतला तर मी कॉमर्सचे विषय घेऊन डिग्री मिळवत होतो, मी सायन्स घेतलं, मी सायन्सचे विषय घेऊन डिग्री मिळवत होतो. आत्ताच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन करिक्युलर फ्रेमवर्कमध्ये मला मेजरशिवाय, विच इज माय फोकस ऑफ डिग्री, मेजरशिवाय मला 5 इतर वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये विषय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. आता त्यामध्ये म्हणू की आपण मायनर हा दुसरं व्हर्टिकल आहे. मायनर विल बी अ डिसिप्लिन अदर दॅन फ्रॉम द मेजर डिसिप्लिन. म्हणजे मेजर समजा मी कॉमर्सचा घेतला आहे तर कॉमर्स ही डिसिप्लिन सोडून इतर डिसिप्लिन घेण्याचं मला स्वातंत्र्य आहे. म्हणजे थोडक्यात समजा मी फिजिक्स जर मी मेजर म्हणून घेतला आहे तर मला सायन्सेसमधला मॅथमॅटिक्ससुद्धा सेकंड डिसिप्लिन म्हणून घेता येतो, किंवा मला इकॉनॉमिक्स हा कॉमर्स किंवा ह्युमॅनिटीजमधला विषय घेता येतो, किंवा माझी आवड मला म्हणून जोपासायची, मी जरी फिजिक्समध्ये हुशार आहे पण मला वाटतं की नाही माझं म्युझिक हे स्वतःमध्ये असलेलं अंगभूत गुण आहे, तर ते म्युझिकमधचं तो मायनर क्रेडिट्स घेऊ शकतो. साधारणतः मेजरचे क्रेडिट्स हे
3 इयर डिग्रीच्या 50% मेजर क्रेडिट्स असावेत असं ते स्ट्रक्चर सांगतं. मायनरमध्ये साधारणतः 18 ते 20 क्रेडिट त्याला मिळतात. म्हणजे मेजर सोबत त्याला मायनरची डिग्री पण मिळते. म्हणजे मी जसं म्हटलं की फिजिक्स आणि म्युझिक घेतलं तर तो काय होईल, BSc फिजिक्स विथ म्युझिक ॲज मायनर सब्जेक्ट असं त्याला साधारणतः त्या डिग्रीचं स्वरूप असेल. याशिवाय या 2 डिसिप्लिन शिवाय त्याला ओपन इलेक्टिव्ह या ओपन या शब्दातच दिसते की त्याला खुलं मैदान आहे. म्हणजे अगदी सर्व फॅकल्टीज मधला कुठलाही विषय तो घेऊ शकतो. साधारणतः 12 क्रेडिटचे तो विषय ओपन इलेक्टिव्ह माध्यमातून घेऊ शकतो, ज्यातून त्याला वेगवेगळ्या डिसिप्लिनचं नॉलेज घेण्याचं स्वातंत्र्य त्याला मिळालेलं आहे. आता हे जे मेजर विषय घेतोय या मेजर विषयातले जे स्किल्स आहेत ते स्किल्स असावेत. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा जाणवतं की इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी आहे पण त्याला मोबाईल रिपेअर करायला सांगितलं तर मोबाईल रिपेअर करता येत नाही, कारण त्याला त्याचं स्किलच त्याच्याकडे नसतं, हँड्स ऑन ट्रेनिंग नसतात. किंवा एखाद्या केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याला सांगितलं अरे गॅस क्रोमॅटोग्राफी हे इन्स्ट्रुमेंट आहे ते कसं वापरशील, वापरता येतं का, तर बऱ्याच वेळा उत्तर नकारार्थी येतं. आपल्याला लक्षात येतं की एखादा मराठी विषय घेऊन करणारा विद्यार्थी असेल आणि त्याला सांगितलं अरे तुझं मराठी विषय चांगला आहे, तू मराठी पटकथा लिहू शकतो का, तर ते स्किल बऱ्याच वेळा त्याच्याकडे नसतं. तर हे स्किल्स त्याला मिळावेत जेणेकरून तो एम्प्लॉयबल होईल, त्या विषयातलं स्किलचा गाभा त्याला मिळेल. हे त्यासाठी तिसरं व्हर्टिकल आहे, त्याला म्हणू आपण व्होकेशनल अँड स्किल एनहान्समेंट कोर्सेस, जे साधारणतः त्याला 14 ते 16 क्रेडिट्स घेण्याचं त्याचं त्याला चॉईस आहे. बरं, म्हणजे तो फिजिक्सच्या संदर्भातले स्किल्स घेईल, हिस्ट्री घेतलं असेल तर हिस्ट्रीच्या संदर्भातल्या म्युझियमचे संदर्भातले तो स्किल्स घेऊ शकेल. या प्रकारे व्होकेशनल स्किल्स घेऊन त्यांना त्याचं हँड्स ऑन ट्रेनिंग त्यातलं स्किल्स मिळवायचं. याच्यासोबत हे आपण बऱ्याच वेळा लक्षात येतं की एखादा विद्यार्थी तो विषय शिकतो खरा, म्हणजे केमिस्ट्री शिकतो, इतिहास शिकतो, पण त्याला जर समजा त्या केमिस्ट्रीबद्दल 4 शब्द बोलायला सांगितले तर बऱ्याच वेळा लक्षात येतं की त्याला नॉलेज आहे पण ही लॅक्स टू कम्युनिकेट, ते स्किल नाही आहे त्याच्याकडे. तर त्यामुळे ते स्किल्स मिळावे म्हणून पुढचं व्हर्टिकल जो आलंय ते एबिलिटी एनहान्समेंट कोर्स, ज्यामध्ये 2 भाषा विषय, त्यातला एक विषय इंग्रजी असेल आणि दुसरा भाषा विषय जो भारतीय राज्यघटनेने जे काही 22 भाषा रेकग्नाइज केल्यात त्या शेड्यूलमधल्या कुठल्याही भाषा घ्यायचं त्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे थोडक्यात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी भाषेवर खूप प्रभुत्व देतं, तर ती दुसरी भाषा आहे त्याला घेता येते. नक्कीच. म्हणजे भाषा देखील आपण वेगवेगळ्या घेऊ शकतो, वेगवेगळे विषय घेऊ शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो घेऊया. प्राचार्य मंदार भानुसे आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा सर. नमस्कार. आताच मान्य रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट याबद्दल एक प्रश्न असा आहे की जे दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेत आहेत विद्यार्थी त्यांना हे लागू असेल का, आणि या सगळ्याच तरतुदी ज्या ODL मधले विद्यार्थी आहेत त्यांना लागू होतील तर ते कसे. आणि विशेष प्रश्न असा आहे की फर्स्ट इयर सेकंड इयरला UG प्रोग्राम मधनं जर या दूरस्थ विद्यार्थ्यांनी एक्झिट घेतला तर त्यांना ते अतिरिक्त 4 क्रेडिट किंवा 6 क्रेडिटचे कोर्स कुठून करता येतील याबद्दल त्यांनी थोडी माहिती सांगावी, आणि सरकार किंवा धोरणामध्ये याबद्दल काही निश्चित सांगितलंय का त्याची माहिती द्यावी. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप चांगला प्रश्न विचारलाय. खरं म्हणजे ODL किंवा ओपन एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन दोन्हीचं महत्त्व नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने खूप मोठ्या प्रमाणात रेकग्नाइज केलेलं आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्या विद्यार्थ्याला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे फेस टू फेस घेण्याचं चॉईस आहे, ऑनलाईन घेण्याचं चॉईस आहे, ODL च्या माध्यमातून शिकण्याचं चॉईस आहे आणि हायब्रिड पण घेण्याचं चॉईस आहे. म्हणजे एखाद्या ODLच्या विद्यार्थ्याला रेग्युलर फेस टू फेसमध्ये स्विचवर व्हायचं असेल किंवा व्हाईस वर्सा आहे, हे दोन्ही ऑप्शन त्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि यामध्ये एक UGCनं 2021 मध्ये एक जो गॅझेट काढलाय ODLच्या संदर्भातलं, त्यानुसार ज्या काही मेन एज्युकेशनमध्ये 40% ओपन किंवा ऑनलाईन एज्युकेशन घेण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे त्या सेमिस्टरमध्ये ऑफ द टोटल क्रेडिट्स 40% क्रेडिट्स तो घेऊ शकतो. अर्थात यासाठी तो स्वयं प्लॅटफॉर्म हा जो भारत सरकारचा आहे त्या स्वयं प्लॅटफॉर्मद्वारे जे काही वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस दिले जातात ते ऑनलाईन कोर्सेस त्या विद्यापीठांनी किंवा महाविद्यालयांनी ते रेकग्नाइज करायचे आणि त्या विद्यार्थ्याला चॉईस करण्याचं स्वातंत्र्य द्यायचं आहे.
त्यामुळे ODL ऑनलाईन किंवा हे स्वयं प्लॅटफॉर्मवरून त्याने निवडायचे, त्या दृष्टीने तो पुढे जातोय. आता यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं, जेव्हा तो एक्झिट घेतोय आणि त्याप्रमाणे त्याला नंतर जे 4 क्रेडिटचं घ्यायचंय त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे 4 क्रेडिट्स तो इंटर्नशिप करू शकतो एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, किंवा 4 क्रेडिटचे तो ऑनलाईन कोर्सेस घेऊ शकतो, किंवा त्या कॉलेजमध्ये जिथं तो शिक्षण घेतोय त्या कॉलेजनं फेस टू फेस मोडमध्ये त्याला त्या 4 क्रेडिटचं स्किल्स, ज्यामध्ये 2 क्रेडिट थिअरी, 2 क्रेडिट लॅबोरेटरी असे असू शकेल. साधारणतः ते जे काही एक्झिटचे 4 क्रेडिटचे कोर्सेस आहेत ते त्या विषयाला अनुसरून जेव्हा तो बाहेर पडेल त्या संदर्भातले इनफ स्किल्स त्याला मिळावे, हा त्याचा प्रामुख्याने दृष्टिकोन आहे. आणि ती देण्याची जबाबदारी प्रामुख्याने तो ज्या कॉलेजमध्ये, डिग्री ग्रँटिंग कॉलेजमध्ये तो कंप्लीट करतोय, ती देण्याची जबाबदारी त्या डिग्री ग्रँटिंग कॉलेजची असेल. बरोबर आहे सर. तुम्ही सांगितलं की ही जी शिक्षण पद्धती आहे ही वेगळी आहे, मल्टिपल एंट्री आहे, एक्झिट आहे. पुन्हा आपण शिक्षण पुन्हा करू शकतो जर काही कारणाने थांबलं असेल तर. ह्यामध्ये नवीन पद्धती आहे, तर नवीन पद्धतीने परीक्षा आणि तपासणी देखील होते, तर ही कशा पद्धतीने वेगळी असेल? हो, निश्चितच. जेव्हा आपण म्हणतो की लर्निंग लेवलमध्ये आपल्याला जेवढं फ्लेक्झिबिलिटी देतोय, एक होलिस्टिक एज्युकेशन आपण त्या संदर्भात देतोय, मल्टीडिसिप्लिनरी प्लॅटफॉर्म देतोय, तर नॅचरली त्याची जी काही एक्झामिनेशन अँड असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे ती सुद्धा तितकीच फ्लेक्झिबल असायला हवी, तितकीच इनोव्हेटिव्ह असायला हवी. तर त्या दृष्टीनं आपण लक्षात घ्यायला हवं की सध्याची आपली एक्झामिनेशन सिस्टीम कशी आहे, तर आपल्याला लक्षात येते की ती एक्झामिनेशन सिस्टीम ही मेमरी बेस्ड आहे. म्हणजे तो विद्यार्थी ते सेमिस्टर कंप्लीट करतो, त्या सेमिस्टरच्या एंड सेमिस्टर एक्झाममध्ये तो अपियर होतो. त्या सेमिस्टरमध्ये जे काही 15 आठवड्याचा जनरली एक सेमिस्टर धरलं जातं, त्या 15 आठवड्यात तो काही शिकलाय, त्याचा तो स्मरणशक्तीच्या आधारे त्या एंड सेममध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले त्या स्मरणशक्तीच्या आधारे त्याचे ॲन्सर्स देतो. म्हणजे साधारणतः मेमरीवर त्याचं जास्त भर आहे. पण खरं म्हणजे जेव्हा तो व्यवसायात उतरतो, जेव्हा तो नोकरी करतो, तेव्हा मात्र त्या नॉलेज वापरण्याच्या दृष्टीनं आपल्याला लक्षात येतं की त्याला वेगळे स्किल्स लागतात. ते फक्त मेमरी बेस्ड स्किल उपयोगी का, तर निश्चितच नाही. काही टास्क असतात, त्या टास्क त्याला कंप्लीट करायचे असतात. मग अशा वेळेस मेमरीशिवाय त्याचं ॲनालिटिकल रिझनिंग असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, क्रिएटिव्ह एबिलिटीज असतील, ह्या सगळ्या एक्सप्लोर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला एंड सेमिस्टरच्या शिवाय आपण असं म्हणू की साधारणतः जे काही ओपन बुक एक्झाम समजा आपण गृहीत धरली, आता ओपन बुक एक्झाम एक उदाहरण म्हणून देतो. अशा वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स त्याच्यामध्ये आहेत. ई पोर्टफोलिओ, क्विजेस आहेत, किंवा रुब्रिक्सच्या माध्यमातून पण असेसमेंट आहे. आता ओपन बुक एक्झाम म्हणजे कसे की त्याला त्या संदर्भातले सगळे रिसोर्सेस तुमच्या समोर आहेत आणि त्या रिसोर्सेसच्या आधारे त्याला उत्तर द्यायचे आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्ही जेव्हा जॉब करताय तुमच्याकडे माहिती असते, पण त्या माहितीचा वापर कसा करायचा आहे आणि त्याचं सोल्युशन कसं करायचं हे त्याला त्या माध्यमातून शिकता येतं. बरोबर आहे सर. म्हणजे अनेक खरं तर यामध्ये नवीन गोष्टी आहेत. सर, ही जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर त्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? निश्चितच प्रत्येक विद्यापीठांनी, जसं मुंबई विद्यापीठांनी स्टुडंट सेन्सिटायझेशनचे कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमातून केलेत. मला सर्व प्रेक्षकांना खरं म्हणजे मुंबई दूरदर्शनचं अभिनंदन करायचं की त्यांनी या प्लॅटफॉर्मद्वारे एक प्रकारचा सेन्सिटायझेशनचा उपक्रमच घेतला. त्याबद्दल आपले खरोखरच अभिनंदन. या बाबतीतले वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सिटायझेशनचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, एक म्हणजे त्या विद्यापीठांनी किंवा ऑटोनॉमस कॉलेजनी विद्यार्थ्यांना 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती देणे, या संदर्भातल्या प्राध्यापकांनी लेख लिहिणे, त्या संदर्भातले यूट्यूब्सवर छोटे छोटे व्हिडिओ देणे, ह्या सर्व माध्यमातून मला वाटतं विद्यार्थ्यांचं सेन्सिटायझेशन, पालकांचं मार्गदर्शन हे करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्या प्रकारे महाराष्ट्रातले सर्व विद्यापीठ करतायत आणि मोठ्या प्रमाणावर करतायत. नक्कीच. म्हणजे हे जी पूर्ण धोरण आहे तर ते सगळ्यांसाठी आहे, विद्यार्थी केंद्रीय हे धोरण आहे आणि जास्तीत जास्त उत्तमोत्तम विद्यार्थी
फक्त पदवीधारक नाहीत तर पुढेही त्यांच्या शिक्षणाचा उपयोग होईल अशा पद्धतीचे विद्यार्थी घडावेत, हाही या शिक्षणामागचा हेतू आहे. सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल तुम्ही? या निमित्ताने विशेषतः विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फ्लेक्झिबिलिटी अकॅडमिक करिक्युलममध्ये दिलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या त्या करिक्युलर फ्रेमवर्कचा नीट अभ्यास करावा, त्यानुसार त्याला पुढं काय करायचं आहे आणि त्याची स्वतःची आवड निवड काय, या दोन्ही गोष्टीची चांगली सांगड घालण्याचं त्यामध्ये आहे. म्हणजे एखादा आपण म्हणू की एखादा चांगला हॉकी प्लेअर आहे, त्याला हॉकी आवड आहे पण तेवढाच तो हुशार पण आहे, तर त्यांना इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम घेतला आहे तर हॉकी खेळणं हे तो को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून तो ते क्रेडिट्स घेऊ शकतोय. त्यामुळे आपण या जे काही करिक्युलर फ्रेमवर्क समोर आले त्याचा आपण अभ्यास करावा आणि त्या माध्यमातून आपली चॉईस निश्चित जोपासावी आणि एक चांगला, एक रिस्पॉन्सिबल सिटीजन, एक एम्प्लॉयबल प्रोफेशनल या दृष्टीनं बाहेर पडण्याची आपले करिअर प्लॅनिंग करावी, असं मी सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने अपील करतो. नक्कीच सर, एक आपल्याला एक फोन आलेला होता, एक सखी आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी विचारलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे तर त्याच्यातली आव्हानं काय सध्या आहेत, काय जाणवतात आणि त्या आव्हानांवर कशा पद्धतीने पुढे मात करता येऊ शकेल? निश्चित याच्यात कारण खूप मोठ्या प्रमाणावर फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे आणि करिक्युलर फ्रेमवर्कमध्ये रिजिडिटी सगळी निघून गेलेली असल्यामुळे 6 व्हर्टिकल्स रेग्युलर आर्ट्स कॉमर्स सायन्सेससाठी आणि इंजिनिअरिंगसाठी 8 व्हर्टिकल्स अशा वेगवेगळे ऑप्शन्स त्यामध्ये उपलब्ध होतात. इंजिनिअरिंगमध्ये पण आपण म्हणू की नॉर्मल इंजिनिअरिंग डिग्री, ऑनर्स विथ रिसर्च, डबल मायनर असे वेगळे ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहे. आता या संदर्भातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राध्यापकांसाठी, म्हणजे प्राध्यापकांना स्वतःच्या टीचिंगमध्ये काही बदल त्यात अपेक्षित आहे. म्हणजे मी समजा केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे, मी केमिस्ट्री मेजर घेऊन त्या विद्यार्थ्याला शिकवत असेल तर माझी पेडागॉजिकल टीचिंग कशी असेल, त्यासाठी मला काय ट्रेनिंग नीड्स आहेत ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे. हे केमिस्ट्री मेजर घेऊन शिकवणाऱ्या विद्यार्थ्याला मला एक प्रकारे शिकवणं एक प्रकारे सोपं असेल कारण त्याला काहीतरी बॅकग्राऊंड नॉलेज आहे. पण जर एखाद्या हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री घेतला असं गृहीत धरा तर त्याला केमिस्ट्री शिकवताना मला वेगळे चॅलेंजेस आहेत. त्यामुळे प्राध्यापकांनी या दृष्टीने ज्या वेगळ्या टीचिंग पेडागॉजीच्या रिक्वायरमेंट आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या दृष्टीनं आपला चॉईसेस बघावेत, त्यांना वेगळ्या लेवलवर बदलण्याचं स्वातंत्र्य आहे. संस्था आणि कॉलेजसाठी एक लक्षात घ्यावं की यासाठी कम्प्लीट ऑटोमेशन आणि टेक्नॉलॉजी इनेबल्ड टीचिंग हे फार महत्त्वाचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग ह्या ज्या काही टेक्निक्स आता उपलब्ध होत आहेत त्याच्या साहाय्याने नवनवीन टीचिंग प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून देणे, त्या संदर्भातल्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटशी लागणारं जे टेक्निकल कनेक्ट पॉईंट आहे तो एंड टू एंड डिजिटायझेशनच्या माध्यमातून करणे, हे सगळे चॅलेंजेस मला वाटतं प्राध्यापक, विद्यार्थी, संस्थाचालक या सगळ्यांना निश्चितच असणार आहे. नक्कीच. आणि सर, ह्या सगळ्या आव्हानांना तोंड कसं द्यावं किंवा काय सध्या यंत्रणा आपली उपलब्ध आहे हे अगदी थोडक्यात सांगा. हो, अगदीच. म्हणजे यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या इंडस्ट्री 4.0 ही जी काही वेगवेगळ्या त्याच्यामधल्या ज्या टेक्नॉलॉजीज येतात, डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आपण त्यांना म्हणतो, म्हणजे ब्लॉकचेन असेल, IoT असेल, AI असेल, रोबोटिक्स असेल, प्रोसेस ऑटोमेशन असेल, या सगळ्या टेक्नॉलॉजीचे हायर एज्युकेशनला खूप चांगल्या तऱ्हेनं सपोर्ट घेऊ शकतो, ज्या संदर्भातलं खरं म्हणजे सगळं नॉलेज आणि सिस्टीम्स आता उपलब्ध आहेत. त्यामुळे समजा मी म्हणलं की मला पर्सनलाइज्ड लर्निंग मॉड्यूल डेव्हलप करायचं आहे, तर त्या माझ्या क्लासमध्ये 60च्या विद्यार्थ्यांच्या क्लासमध्ये काही ॲडव्हान्स लर्नर असतील, हुशार असतील, काही थोडेसे विकर असतील आणि ॲव्हरेज लर्नर असतील. प्रत्येकाची लर्निंग लेवल वेगळी आहे. तर मला वाटतं मशीन लर्निंगच्या माध्यमातून प्रत्येकाची लर्निंग लेवल समजू शकतो आणि त्या लर्निंग लेवलनुसार मी त्यांना गायडन्स देऊ शकतो. अशा प्रकारचे ॲप्स हे मला वाटतं प्रत्येक महाविद्यालयांनी
डेव्हलप करावेत. त्या दृष्टीनं हे आपण म्हणू मल्टी डिसिप्लिन लर्निंग हे इंटरेस्टिंग लर्निंग होईल आणि सगळ्यांना ऍक्सेप्टेबल होईल. नक्कीच सर, इंटरेस्टिंग लर्निंग आहे, ॲक्सेप्टेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी केंद्रीय आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा कल हा वेगळा असतो आणि त्याप्रमाणे हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते तशा पद्धतीने योजलेलं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि या महत्त्वाच्या विषयावर आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत माहिती पोचवलीच. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.